माया खरं काय ते सांग। मी खरं बोलते, ही साडी मला अथर्वनेच दिली। मला कळत नाहीये, अथर्व दादानी ही साडी तुला दिलीच कशी? म्हणजे मला हे म्हणायचंय की म्हणजे अथर्वला मी हेच म्हणत होते की ती साडी मला दे। म्हणजे वेदाला अंबिकाच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं केलं होतं मी। मला वाटलं की अंबिकाच्या गोष्टी जर घरात नसतील तर कदाचित वेदा सगळं विसरून जाईल। मे बी शी कॅन बी हॅपी। म्हणून अंबिकाच्या सगळ्या वस्तू मी माझ्याकडे घेऊन ठेवलेल्या। नंतर वाटलं की अंबिकाच्या काही साड्या असू द्याव्यात घरी। वर्ष झालं वेदा नीट झोपत नाही। विचार केला की अंबिकाची साडी नेसून तिला जवळ घेऊन झोपेन, सुखाने झोपेल तरी बाळ। आपली वेदा हसणं विसरली, फक्त तेच हसू परत आणण्याचा प्रयत्न करत होते मी। जिच्यासाठी हे सगळं केलं तिलाच इतकं वाईट वाटलं आणि तुम्हा सगळ्यांना पण माझ्यामुळे खूप त्रास झाला। आय एम रिअली सॉरी। चूक माझी आहे। मी अंबिकाची साडी नेसायला नको होती। नाटक आहे तिची, मुद्दाम करते ही असं। वेदा आणि तिच्या बाबांना एकमेकांपासून दूर करण्याचा डाव आहे हिचा। आय एम रिअली सॉरी। हे बघ, तुझा हेतू चुकीचा नव्हता। आई, जे झालं ते झालं, जा आता जाऊन साडी बदलून ये। भक्तांसाठी धावून येणारी कृपेची गंगा आहेस। आम्हाला तुझा संकेत मिळाला आई। 20 वर्षांनी हा योग आला। आम्ही सर्वजण तुझा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पाडू। या गावावर इथल्या लोकांवर तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे। आम्हाला हे कार्य करण्यासाठी बळ दे। आमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य कर। या उत्सवाला सुरुवात करण्यासाठी आम्हाला आज्ञा दे आई, आज्ञा दे। आज्ञा दे आई, आज्ञा दे। जय देवी महागौरी, जय देवी महागौरी। चला, देवी आईला गाराणं घालून झालेलं आहे। देवी आईने आपल्याला कौलही दिलेला आहे। आता आपण उत्सवाला सुरुवात करूया। रीतीप्रमाणे उत्सवाचे सर्व विधी पार पाडण्याचा मान गुरव कुटुंबाकडे आहे। गुरव कुटुंबाकडे? तेव्हा नागनाथा, उचलतो कुंकवाचा करंडा आणि उत्सवाला सुरुवात कर। थांबा गुरव। हा करंडा तुम्हाला आम्ही उचलू देणार नाही। रणजित, अरे कुंकवाचा करंडा उचलल्याशिवाय उत्सवाला सुरुवात होईलच कशी? उत्सवाला सुरुवात होईल, पण या नागनाथ गुरवांच्या हातून नाही। गुरव, मागे या। अच्छा, म्हणजे विधी पूर्ण करणारा अपयशी ठरला।
विधी पूर्ण नाही करू शकला तर उत्सव थांबणार. होय बाबा. आणि उत्सव थांबला म्हणजे गावावर संकट येणार. हा, असंच म्हणत होती गावातली लोक. मग लोक त्राहिमाम त्राहिमाम करणार. हो. मग मीच त्यांचा तारणहार, मीच त्यांचा देव. जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा. आणि असं जर का झालं तर देवीच्या देवळात होणारी गर्दी आपल्या आश्रमात व्हायला लागेल. आता देवीच्या पायावर माथा ठेवणारी माणसं माझ्या पायावर लोटांगण घालतील असं काहीतरी करायला हवं. बाबा नाही समजलं. ज्या कुटुंबावर ही जबाबदारी सोपवली त्यांची अशी अवस्था करा की ते या उत्सवात सहभागी होऊच शकणार नाही. सुरुवातीलाच दुहेरी वार करा. साम आणि दाम एकाच वेळी वापर. अहम ब्रह्मास्मी.